मित्रांनो, केंद्र सरकार भारतमाला प्रकल्पाअंतर्गत पुणे ते बंगळुरू हा 700 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग साकारला जात आहे। तब्बल 50,000 कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गाचे काम 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीखाली महामार्गाचे बांधकाम सुरू आहे। पुणे बंगळुरू द्रुतगती मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणार आहे। महाराष्ट्रातील 3 आणि कर्नाटकातील 9 जिल्ह्यांमध्ये द्रुतगती मार्गाचे काम सुरू आहे। पुणे बंगळुरू द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीमुळे दोन्ही राज्यांमधील अंतर 95 किलोमीटरने कमी होणार आहे। या द्रुतगती मार्गावर सुरुवातीला 6 लेन असतील, ज्याचा नंतर 8 लेनमध्ये विस्तार केला जाईल। या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 72 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे। महाराष्ट्रातील पुणे रिंग रोड पासून सुरू होणारा महामार्ग पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधून कर्नाटकात प्रवेश करेल। त्यानंतर तो बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बंगळूर ग्रामीण या जिल्ह्यातून जाईल। या नवीन महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच, पण या क्षेत्राच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? पुणे बंगळुरू एक्सप्रेसवे 2028 पर्यंत पूर्ण होणार का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।